आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आर्य दुग्ध वसाहत येथील जे 5 नंबर आहे 5 नंबर येथे या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी खासदार रवींद्र वायकर यांनी जनता दरबार भरवलेला होता। उत्तर पश्चिम जिल्ह्यातील अनेक सोसायट्या साही विधानसभामधील जे नागरिकांचे घराचा प्रश्न होता, जो एसआरचा प्रलंबित प्रश्न होते, त्या प्रलंबित प्रश्नांना या ठिकाणी मार्गी लावण्यात आलेला आहे। साधारण 7 ते 70 सोसायट्यांचे या ठिकाणी अर्ज आलेले होते आणि अनेक लोकांचे कामं या ठिकाणी झाल्याची माहिती मिळते। आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून। साहेब, कशा प्रकारे प्रामुख्याने एसआरच्या संदर्भामध्ये लोकांचे अनेक प्रॉब्लेम आहेत आणि ते प्रॉब्लेम लोकांच्या दरबारी जाऊन म्हणजे लोकांच्या दरवाजात जाऊन आपण सोडवले पाहिजे अशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, एसआरए सीओ आमची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ठरलं आणि त्या पद्धतीने मी आता मेळावा घेतलाय। म्हणजे शासन तुमच्या दरबारी, एसआरए तुमच्या दरबारी अशा पद्धतीने घेतलं होतं। माझ्याकडे अंधेरी, योगेश्वरी, गोरेगाव आणि दिंडोशी वगैरे येतं, तर हा मध्यस्थ ठिकाणी असणं आणि प्रामुख्याने याच्या मागचं उद्दिष्ट होतं की आरेमध्ये असलेले 27 पाडे, आरेमधली असलेली 10-15 हजाराची वस्ती, त्यानंतर वन खात्यामध्ये असलेली लोक आणि बाकीच्या ठिकाणी जरी एसआरए असला तरी ह्या लोकांना अजून ते कळलेलं नाही। या लोकांना देखील त्यांना मार्गस्थ व्हावं, त्यांचे विचार ऐकावे, आपले विचार द्यावे आणि त्या पद्धतीने एसआरए डेव्हलप झालं पाहिजे। आरेमधल्या लोकांना देखील एसआरएचा फायदा झाला पाहिजे, वन विभागातल्या लोकांना देखील एसआरएचा फायदा झाला पाहिजे। कारण माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे, जो इन्स्टिट्यूट आहे म्हणजे जागेवरती डेव्हलप करा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून, आणि आम्ही संपूर्ण राज्यांना सांगितलेले आहेत, म्हणजे 36 राज्यांना अशा पद्धतीने आम्ही सांगितलेलं आहे। मी ज्या अर्बन डेव्हलपमेंटचा मी सदस्य असल्या कारणाने, त्यामुळे माझ्या महाराष्ट्रामध्ये देखील, माझ्या विभागामध्ये देखील हे झालं पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही ही कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये एवढा रिस्पॉन्स मिळाला, जवळजवळ 60च्या वर सोसायट्या आल्या। आता 60च्या वर सोसायट्या, वैयक्तिक सर्वांचे प्रश्न हे तिथल्या तिथे असलेल्या अधिकाऱ्यांनी लिहून घेतलेले आहेत, चर्चा केलेली आहे, त्यांना उत्तरं दिलेली आहेत। तर यातनं आणखीन 15 दिवसामध्ये ते काही राहिलेली असतील तर त्यांना देखील पॉझिटिव्हली उत्तर जाऊन त्यांना जे योग्य दिशा दिली जाईल। आणि या दृष्टीने आजचा जो भर उन्हामध्ये, मे महिन्याच्या 17 तारखेला भर उन्हामध्ये अशा पद्धतीने दरबार लावणं म्हणजे जनता दरबार लावणं, यामध्ये कुठल्याही इलेक्ट्रिक वगैरे सर्व तुम्ही पाहिलं असेल, कसलंही काही नाही। तर माननीय पंतप्रधानांनी जे देशाला आव्हान केलेलं आहे त्या पद्धतीने वागून आम्ही आजचा हा जनता दरबार प्रश्न आज सोडले गेले। 60 लोकांचे सोसायटी आणि बाकीचे वैयक्तिक हे असे भरपूर असे प्रश्न सोडवले गेले आणि मला वाटते मुंबई शहरातला हा पहिला जनता दरबार असेल की ज्यामध्ये एवढ्या लोकांचे प्रश्न सोडवले गेले।